उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा साखरपुडा आज पार पडतोय। ऋतुजा पाटील या लवकरच अजित पवारांच्या सुनबाई होणार आहेत। या साखरपुड्यासाठी राजकारणासह वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि आता अनेक मंडळी तिकडे पोहोचायला लागलेली आहेत। ऋतुजा पाटील या लवकरच अजित पवारांच्या घरच्या सुनबाई होतील। आणि आता जी अपडेट येते, शरद पवारही आपल्या नातवाला आशीर्वाद देण्याकरता तिकडे पोहोचलेले आहेत। त्याचीच खरं तर चर्चा होती की शरद पवार आशीर्वाद देण्यासाठी येणार की नाही, मात्र शरद पवार तिकडे पोहोचलेले आहेत आणि आता राजकारणासह वेगवेगळ्या क्षेत्रातले पाहुणे इकडे उपस्थित आहेत। मात्र मुख्य चर्चा जी होती ती अर्थातच शरद पवार या सोहळ्याला उपस्थित राहणार का, आपल्या नातवाला आशीर्वाद देण्यासाठी येणार का। आणि आताची जी माहिती आहे त्यानुसार शरद पवार तिकडे दाखल झालेले आहेत। सुप्रिया सुळेंनी मगाशीच माध्यमांशी संवाद साधताना हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे असं म्हटलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार देखील तिकडे पोहोचलेले आहेत। युगेंद्र पवार देखील दाखल झालेले आहेत। त्यामुळे एकीकडे राजकीय मंचावर जे सगळं घडतंय ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गेल्या काही महिन्यांमध्ये, मात्र त्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक पातळीवर मात्र आता पवार कुटुंबामध्ये हा गोडवा या सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळणार का अशी चर्चा ही सगळ्यांमध्येच आहे। आणि आता ही ताजी दृश्य शरद पवार पोहोचल्याची, आशीर्वाद देण्यासाठी आजोबा शरद पवार हे स्वतः उपस्थित आहेत। जय पवार यांचा पुण्यामध्ये साखरपुडा पार पडतोय। अनेक क्षेत्रातली मंडळी तिकडे उपस्थित होणार आहेत आणि त्याच वेळी शरद पवारांचं कुटुंब, शरद पवार स्वतः हे येणार का याबद्दल चर्चा सुरू होती, मात्र आता शरद पवार तिकडे पोहोचलेले आहेत। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव हे जय यांचा हा साखरपुडा आहे आणि साखरपुडा आमच्या कुटुंबाकरता एक आनंदाचा क्षण आहे असं सुप्रिया सुळे म्हणतात। आपण पाहूया माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नेमकं काय म्हटलं। साखरपुडा हा एक छान आनंदाचा कार्यक्रम आहे। जयचं लग्न ठरतंय आणि आज त्याची एंगेजमेंट होते, याची आम्हाला खूप आनंद झालेला आहे। आमच्या घरात आणखीन एक मुलगी येणार आहे, ती आमचीच लेक असणार आहे। कारण का पवारांची लेक असू दे, सून असू दे, तिच्या मनापासून आम्ही आधी स्वागत केलंय आणि ऋतुजाचं आज ऑफिशियली हे स्वागत आम्ही करतोय। आम्हाला मनापासून आनंद होतो। तर अजित पवारांच्या होणाऱ्या सुनबाई ऋतुजा पाटील नेमक्या कोण आहेत पाहूया। अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांची होणारी पत्नी म्हणजे ऋतुजा पाटील। फलटणचे सहकारी महर्षी हनुमंतराव पवार यांची ती नात आहे। हनुमंतराव पवार यांची कन्या सौ पल्लवी प्रवीण पाटील यांच्या त्या कन्या आहेत। ऋतुजा पाटील यांचे वडील प्रवीण पाटील पुण्यामध्ये व्यावसायिक आहेत। वडील प्रवीण पाटील हे जायंट सायकल ब्रँडचे मालक आहेत। ऋतुजा पाटील फलटण येथील श्रीराम बाजार किराणाशी संबंधित मॉलचे संचालक देखील आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।